एकदा आई आणि आजीने मला गावावरून पुरणपोळी बनवायचं मातीचं भांडं किंवा मांडे बनवायचं खापर पाठवलं. आजी म्हणाला, एकदा प्रयत्न तर कर. माझ्या खानदेशात ज्याला खापरावरचे मांडे किंवा मातीच्या भांड्यावरची पुरणपोळी जमली तोच खरंच सुगरण. मग काय, केला प्रयत्न. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजीच्या आदेशानुसार मीही इथे मातीच्या भांड्यावर पुरणपोळी बनवली आहे. खापरावरचे मांडे, चला तर मग पाहूयात. तर मातीच्या भांड्यावरची पुरणपोळी किंवा खापरावरचे मांडे पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी एवढी ही हरभऱ्याची डाळ किंवा चणा डाळ घेतली आहे. याच वाटीने मी गुळही मोजून घेणार आहे. तर अनपॉलिश अशी ही डाळ आहे. अशी डाळ शिजतेही लवकर. तर अजिबात या डाळीला पॉलिश केली नाही आहे. यातील हिरवी डाळ, सालाची डाळ अशी निवडून घेतली. आता 1-2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली. वेळ असेल तर तुम्ही एखाद तास डाळ पाण्यात भिजवू देऊ शकता. मी लगेचच डाळ शिजायला घातली. 2-3 पाण्याने चांगली चोळून धुवून घेतली. त्यानंतर इकडे गॅसवर कुकर ठेवून पाण्याला उकळी आल्यानंतर धुतलेली डाळ घातली. आता जमेल तेवढा हा वरवरचा फेस असा आपण काढून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने शक्य होईल तेवढा मी डाळीवरचा असा हा फेस काढून घेतला. आणि त्यानंतर आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद, सोबतच पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचा एवढे तेल. कुकरचं झाकण बंद करून 3 ते 4 शिट्या करून घेऊयात. लवकर होत असेल तुमच्या कुकरच्या शिट्या तर 7-8 शिट्या करून घ्या, किंवा जर उशिराने होत असेल तर 4 ते 5 शिट्या पुरेशा आहेत. तर इथे मी येळवणीसाठी पाणीही जास्तच घातलं. 1 वाटी डाळीसाठी इथे मी 6 पट पाणी घेतलं. 6 वाटी एवढं पाणी घेतलं. बरोबर अशी डाळ शिजते. येळवणीचं पाणी मग चांगलं निघतं. वरचा फेस काढून घेतल्यानंतर अजून मी 1 वाटी एवढं गरम पाणी घातलं. म्हणजे 6 ते 7 वाटी एवढं डाळ शिजण्यासाठी पाणी घातलं. आता कणिक भिजण्यासाठी इथे मीठ घातलं आणि थोडासा व्हिडिओ स्किप झाला. थोडीशी अगदी पाव चमचा एवढी हळदही घातली आणि पाणी घालून थोडंसं कणिक असं आधी भिजवून घेतलं. नेहमीच्या चपातीसारखं भिजतो तसंच कणिक भिजवून घेतली. आणि मग त्यानंतर इथे थोडं तेल आणि थोडंसं पाणी लावून मुठीने याला मूठ देऊन कणिक चांगली आपण तिंबून घेऊयात. तोपर्यंत कणिक तिंबायची की जोपर्यंत कणकेला अशी वरती बबल अशी फोडं येत नाही तोपर्यंत ही कणिक चांगलं पाण्याचा शिंपडा देऊन आणि थोडंसं तेल घालून चांगली मूठ देऊन कणिक अशी एकसारखी तिंबून घ्यायची. थोडेसे इथे कष्ट आहेत, पण नवशिके जरी पुरणपोळी बनवतील तरीसुद्धा पुरणपोळी अजिबात फाटत नाही, तुटत नाही. म्हणून अशी पाण्याचा शिंपडा आणि तेल देऊन मूठ देऊन कणिक चांगली तिंबून घ्यायची. तर आपण किती पाणी घातलं होतं तरीसुद्धा कणकेने सर्व पाणी असं शोषून घेतलं. तर आता वरूनसुद्धा मी अशी कणिक आपटून घेते, म्हणजे अजूनच सैलसर होते. नेहमीची आपण पुरणपोळी बनवतो त्यापेक्षाही हे पीठ, हे कणिक थोडंसं सैलसर असावं. तर या पद्धतीने एवढी अशी मी ही कणिक ठेवली आहे. आपण किती पाण्याचा शिंपडा दिला तेवढं पाणी शोषून घेतलं. अगदी अशी वरती फोडं यायला लागले की समजायची कणिक बरोबर अशी तिंबली गेली आहे. आता वरून इथे कॉटनचा असा पांढरा रुमाल ओला करून घट्ट पिळून मग यावर ठेवायचा आणि मग वरून झाकण. आता 1-1.5 तास आपण ही कणिक चांगली मुरू देऊयात. अजून कणिक चांगली मग लांबते. आता ज्या वाटीने मी इथे हरभरा डाळ मोजून घेतली होती, चणा डाळ, त्याच वाटीने इथे 1 वाटी एवढा चिरलेला गूळ घेतला. 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी चिरलेला गूळ. आता आजीने पाठवलेलं मातीचं पुरणपोळी बनवण्याचं भांडं पाहूयात किंवा मांडे बनवण्याचं खापर पाहूयात. याला काही ठिकाणी खापर म्हणतात, काही ठिकाणी मातीचं भांडं. तर हे पहा, आतमध्ये या पद्धतीचं असं हे मातीचं भांडं असतं, किंवा ते पालथ्या बाजूने ठेवतात म्हणून पालथंही म्हणतात. मातीचं भांडं किंवा पुरणपोळी बनवण्याचं खापर किंवा मांडे बनवण्याचं खापर किंवा पालथं अशी ह्याची नावं आहेत. तर मी याला आधी 2-3 तास अगोदर असं धुवून घेतलं होतं, म्हणजे नवीनच आहे म्हणून. जुनं असलं तर फक्त ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. तर हे नवीनच आहे, आत्ताच बनवून म्हणजे आणलं होतं. तर मग मी आधी याला धुवून घेतलं. यात थोडंसं काळपट पाणी होतं, तेही निघून गेलं. पुसून घेतलं आणि 2-3 तास चांगलं कोरडं करून घेतलं. कपड्याने पुसून मग अजून हवेतच ठेवलं होतं, सावलीतच, आणि मग कोरडं करून घेतलं. चांगलं यातील पाणी जिरल्यानंतर सुकल्यानंतर मग कापसाच्या बोळ्याने असं तेल लावून घेतलं सर्व बाजूने. तर हे पहा, सर्व बाजूने असं नवीन खापर होतं म्हणून तेल लावून घेतलं आधीच. आणि आता इकडे डाळीकडे वळूयात. तर हे पहा, डाळही आपली चांगली शिजली आहे.
गॅस मी मगाशीच बंद केला होता. अगदी मऊसूत अशी डाळ शिजली आहे. तर येळवणीचं जे पाणी आहे तेही अगदी दाटसर निघालं आहे. कटाची आमटी छानच होणार. तर येळवणीचं जे पाणी आहे ते सर्व आपण गाळून घेऊयात. तर खाली टोप ठेवला, यावर अशी ही चाळण ठेवली आणि यात डाळ घालून सर्व पाणी आता निथळून घेऊयात. तर कटाच्या आमटीसाठीही हे पाणी बरोबर असं निघालं आहे. दाटसर असं हे येळवणीचं पाणी निघालं आहे. जेवढं दाटसर असं हे डाळीचं पाणी निघतं तेवढीच आमटी खूप चविष्ट अशी होते. आता थोडीशी डाळ मी अशी चमचाने पसरवून घेते. अजून थोडीशी जास्तीचं पाणी असेल तेही मग सर्व गळून जाईल. तर या पद्धतीने डाळ पसरवून घेतली. तर आता हे जे पाणी आहे येळवणीचं तेही आपण सर्व एक एक थेंब करून सर्व या टोपात गाळून घेतलं. सर्व डाळीतलं पाणी निथळून गेलं आणि आता गॅसवर कढई ठेवून यात 1 चमचा एवढे साजूक तूप घालूयात. तूप असं मी कढईला सर्व बाजूने पसरवून घेतलं, म्हणजे डाळही मग याला अजिबात चिकटत नाही. आणि त्यानंतर आता यात घालूया शिजवलेली डाळ आणि यावरच घालूया आपण चिरलेला गूळ. हवं तर तुम्ही डाळ आधी पुरणही दळून घेऊ शकता, मग नंतर पुरणाला चटका देऊ शकता. मी तसं न करता आधीच सर्व डाळ घातली आणि यातच चिरलेला गूळ घातला. म्हणजे यात गूळही चांगला मुरतो आणि पुरणही मग एकसारखं होतं. जरी जास्त वेळही पुरण राहिलं तरीसुद्धा वरून पुरणाला पापडी येत नाही किंवा पुरण असं कडक होत नाही. म्हणून मी असं डाळ आणि गूळ सोबतच मिक्स करून घेतलं. आता तोपर्यंत पुरणाला चटका द्यायचा की जोपर्यंत पुरण घट्टसर होत नाही. मध्यम आचेवर असा पुरणाला चटका देऊन घेऊयात. नवशिक्यांसाठी सांगते, सुरुवातीला पुरण असं थोडंसं पातळ होतं, मग जसजसा पुरणाला चटका बसत जातो तसतसं पुरण दाटसर असं घट्टसर होत येतं. तर हे पहा, आता गॅस मी थोडासा मंद आचेवर केला आणि यावर आता आपण उलथानं रोवूयात. तर हे पहा, उलथानं उभं करून पाहिलं तर बरोबर असं उलथानं उभं राहिलं म्हणजे समजायचं की आपलं पुरण बरोबर असं झालं आहे. आता पुरणाला आपला बरोबर चटका बसला आहे की तेव्हा यात घालूया आपण अर्धा ते पाऊण चमचा एवढी वेलची पावडर किंवा 1 चमचा एवढी वेलची पावडर, अर्धा चमचा एवढी सुंठ पावडर आणि 1 चमचा एवढी बडीशोप पावडर आणि 1 जायफळातलं थोडंसं जायफळ किसून घालूयात. तर जायफळ लहान आहे म्हणून मी इथे अर्धं असं जायफळ किसून घातलं. इथे मी वेलची पूड हिरवे वेलदोडे होते, 4 एवढे हिरवे वेलदोडे घेतले आणि अर्धा चमचा साखरेत एकसारखं ते कुटून घेतली. म्हणजे घरीच वेलची पूड केली, खूप छान असा सुगंध येतो म्हणून 1 चमचा एवढी वेलची पूड घातली. तुम्ही जर रेडीमेड घालत असाल तर अर्धा ते पाऊण चमचा एवढी वेलची पूड घालू शकता एवढ्या डाळीसाठी. अशी सगळे पावडर मसाले घातले की अजूनच पुरणाला फार छान अशी चव येते. थोडीशी सुंठ पावडर, बडीशोप पावडर आणि वेलची पावडर, थोडंसं किसून जायफळ घातलं की खूप छान असं हे पुरणाची चव वाढते. तर आता गरमागरमच पुरण आपण गाळून घेऊयात. तर खाली असं खोलगट भांडं ठेवलं आणि वरून पुरण गाळायची गाळणी याने पेल्याने किंवा एखाद्या वाटीने असं पुरण रगडून घ्यायचं. तर तुम्ही पाहिलं मऊसूत असं आपलं पुरण झालं आहे. या पद्धतीने आता सर्व पुरण आपण गाळून घेऊयात. तर हे पहा, सर्व पुरण इथे मी गाळून घेतलं. अगदी मऊसूत लोण्यासारखं पुरण गाळून झालं आहे. अजिबात असं रवाळ नाही आहे. तर मऊसूत डाळ शिजली तर पुरणही मग पटकन गाळलं जातं. आता कणकेकडे वळूयात. तर हे पहा, कणिकही आपली चांगली तिंबून झाली आहे. इथे मी पाव चमचा एवढी हळद घातली होती, तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला. जास्तही हळद न घातला, अगदी थोडीशीच हळद घातली म्हणजे अगदी नैसर्गिक असा पुरणपोळीला रंग येतो. जास्त डार्क पिवळा होत नाही, तर अगदी लाईट अशीच पुरणपोळी दिसते. नाहीतर मग अगदी डार्क पिवळा रंग होऊन जातो, थोडीशी लालसर अशी पुरणपोळी दिसते, अगदी कलर टाकल्यासारखी. म्हणून थोडीशीच हळद घातली आणि कणकेला अजून एकदा पुन्हा तिंबवून घेतली. ओला कपडा ठेवल्यामुळे अजिबात वरून कणकेला पापडी येत नाही. तर इथे मी सर्व स्वयंपाक करून घेतला तेव्हा कणकेकडे पुरणपोळी करायला घेतली. तर म्हणजे 1-1.5 तास ही कणिक चांगली अशी मुरू दिली. जितकी कणिक मुरली तेवढी जास्त लांबते. तर हे पहा, असे मी इथं गोळे करून घेते या पद्धतीने. लिंबाच्या आकारा एवढे असे हे गोळे करून घेतले. कणिक अगदी मऊसूत आणि लुसलुशीत अशी झाली आहे. तर या पद्धतीने असे हे पुरणपोळीसाठीचे गोळे बनवून घेते. सुरुवातीला एक 5-6 गोळे बनवायचे म्हणजे 2-3 पुरणपोळीसाठीचे आणि पुन्हा यावर ओला कापड ठेवून झाकण ठेवून द्यायचे म्हणजे अजिबात कणकेला वरून पापडी येत नाही किंवा कडक होत नाही. आता इथे गॅससाठीच अगदी लहान असं हे खापर किंवा पालथा आहे. यावर असं मी हे आता गॅसवर पालथं ठेवून घेतलं आणि किचन ओट्यावरच इथे कॉटनची अशी ही ओढणी सर्व असं चौकोन बाजूनी पसरवून घेतली.
थोडंसं एकसारखं करायचं, म्हणजे अजिबात यावर गुढी राहिली नाही पाहिजे, अशी चोळपटली नाही पाहिजे, म्हणून एकसारखं हे करून घ्यायचं किंवा थोडंसं असं प्रेस करून घ्यायची तेव्हा अंथरायची. तर ओढणीची अशी 4 घडी करून अंथरून घेतली, थोडीशी पसरवली आणि यावर आता पीठ घालूयात. तर इथे तांदूळाच्या पिठीनेही चांगली पुरणपोळी एकसारखी सरकते. तर इथे मी जे गव्हाची कणिक होती तीच घेतली. तर गव्हाची कणिक मी इथे वस्त्रगाळ करून घेतली होती. या पुरणपोळीसाठी खापराचे मांडे किंवा पुरणपोळीसाठी इथे गहू ओलवून घ्यावे लागतात आणि ओलवून घेऊन मग कपड्याने वस्त्रगाळ करून घ्यायची किंवा लोकवन गहू बारीक असा दळून आणल्यानंतर कपड्याने सर्व पीठ गाळून घ्यायचं, तेव्हा पुरणपोळी बनवायची. म्हणजे कणकेत अजिबात कोंडा राहत नाही, तेवढंच पीठ मऊ लुसलुशीत असं तिंबलं जातं आणि पुरणपोळीसुद्धा अजिबात फाटत नाही किंवा तुटत नाही. तर आता जो एक कणकेचा गोळा घेतला, वरून असा थोडासा आदळल्यासारखा करायचा, म्हणजे आपली पोळी मग अगदीच लांबते. आणि त्यानंतर आपण अशी गोल चारोळीसारखं करायचं हातानेच, किंवा तुम्ही लाटण्यानेही थोडंसं लाटून घेऊ शकता. पण हातानेच ही कणिक चांगली पसरून जाते, म्हणजे आपल्याला काठसुद्धा अगदी असे बारीक करता येतात. आणि आता या कणकेच्या गोळ्यापेक्षाही मी जास्त पुरण घेतलं. तर हे पहा, अगदी आपला छोटा बॉल असतो तेवढं मी इथे हे पुरण घेतलं आहे आणि पुरण असं सर्व बाजूने पसरवून घेऊयात या पद्धतीने. कणकेच्या गोळ्यापेक्षा जास्तच पुरण घेतलं आणि जी दुसरी आपण यावर अशी पुरी करून घेतली होती ती यावर अंथरूयात अशी या पद्धतीने. आणि याचे टाचून टाच असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे, थोडेसे दाबून घ्यायचे, म्हणजे कुठूनही पुरण बाहेर येणार नाही, असे एकसारखे याचे काटून दाबून घ्यायचे. तर हे पहा, या पद्धतीने असं दाबून घेतलं आणि जास्तीचं पीठ होतं तेही असं झटकून घ्यायचं, म्हणजे अगदी गोल पुरणपोळी येते आणि सर्व बाजूने पुरण एकसारखं पसरतं. तर या पद्धतीने मी हातानेच थोडीशी अशी मोठी करून घेतली, हे पहा. आणि आता पुन्हा यावर पिठी घालूयात आणि अगदी हलक्या हलक्या अलगद हाताने हे पहा असं अलगद असं लाटणं फिरवायचं. पुरणपोळी लहान आहे तोपर्यंतच हाताने अशी उचलून आपण लाटू शकतो, किंवा उचलताना जमत नसेल नवशिक्यांसाठी तर तुम्ही फक्त अशी पोळी फिरवून घेऊ शकता दोघं हाताने उचलून, किंवा लाटणं फिरवून घ्यायचं असं. हे पहा, या पद्धतीने अगदी हलके आणि अलगद हाताने अशी काठापर्यंत लाटणं फिरवायचं, म्हणजे अगदी काठ मग बारीक होतात. अशी टाचून टाच पोळी अशी लाटायची, पुरणही मग एकसारखं पसरतं, टाचून टाच असं पुरण पसरतं. तर हे पहा, या पद्धतीने एवढी अशी मी ही लाटण्याने पुरणपोळी लाटून घेतली. नवशिक्यांसाठी सांगते, काही ठिकाणी हातावर पुरणपोळी घेतली जाते, पण नवशिके असाल तर थोडीशी अशी लाटून घ्यायची, आपल्याला जर खापरावरचीच पुरणपोळी करायची आहे तर. आणि पुन्हा अशी तळहातावर घेऊन दोघं बाजूनी ह्या हातावरून त्या हातावर उचलायची. हे पहा, म्हणजे पुरणपोळी तेवढी चांगली लांबल्या जाते. तर हे पहा, मी अशी पुरणपोळी दोघं हातावरून या हातावरून त्या हातावर घेऊनच अशी ही मोठी करून घेतली. तर हे पहा, अगदी आपले या खापरापेक्षा किंवा या पालथ्यापेक्षा थोड्याशा सुरुवातीला लहानच करायच्या, तर थोड्याशा मी लहानच करते आहे. मीही हे शिकण्याच्या दृष्टीने करून पाहते आहे, तर प्रयत्न केला तर मलाही बऱ्यापैकी जमली, तुम्हालाही नक्कीच जमेल. तर हे पहा, या पद्धतीने मी अशी ही पुरणपोळी यावर घातली. अजिबात पुरणपोळी फाटली नाही किंवा तुटली नाही. वर जर जास्तीचं पीठ असेल तर तेही असं रुमालाने असं पुसून घ्यायचं आणि याला अशी ही फोडं यायला लागली की मग पुरणपोळी अशी उलटून घ्यायची. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता अशी बारीक बारीक यावर बबल्स आले आहेत. हे खापर आधी सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं, खूप जास्त याला ताव द्यायचा आणि तेव्हा पुरणपोळी घालायची, म्हणजे पोळी एकसारखी मग भाजल्या जाते, अजिबात कडक होत नाही. तर इथे मलाही माहीत नव्हतं, पण जेव्हा पहिली पुरणपोळी मी घातली तर आज कमीच आहे, तर ह्या बाजूने एवढी झाली नाही, तरीसुद्धा पुरणपोळी पाहू शकता तुम्ही, अगदी टम्म अशी पुरणपोळी फुगते. हे पहा, जसजसे हे मातीचं भांडं गरम होतं आहे तसतसं फुग्यासारखं, अगदी फुग्यासारखी ही पुरणपोळी फुगली आहे. म्हणून सुरुवातीला अगदी चांगलं गरम होऊ द्यायचं. मातीचं भांडं थोडासा गरम व्हायला वेळ लागतो, पण एकदा गरम झालं तर पटपट अशा पोळ्या होतात. तर या बाजूनेही पहा, आपली पोळी अजिबात करपली नाही. म्हणून हे भांडं थोडंसं जास्त गरम करायचं. जास्त गरम झाल्यावर अगदीच मऊ लुसलुशीत पुरणपोळी होते आणि लवकर लवकर मग ह्या पोळ्या भाजल्या जातात. तर हे पहा,
सुरुवातीला अशी मध्येच आच लागते म्हणून मी या मातीच्या भांड्याखाली थोडीशी दगड लावलेत, म्हणजे एकसारखे मग गॅसवर सर्व बाजूनी जाळ पसरतो. नाहीतर मग मध्येच असा जाळ लागतो. नवशिक्यांसाठी सांगते. लहान जर हे खापर किंवा हे पालथं जर लहान असेल गॅसवरचं, तर यावर विटा ठेवायच्या, म्हणजे जाळ जी गॅसची आच आहे ती सर्व बाजूने अशी तव्यासारखी पसरते आणि सर्व बाजूने पुरणपोळी बरोबर भाजली जाते. तर आपली पहिलीही पुरणपोळी तुम्ही पाहिली. त्यानंतर आता दुसरीही दाखवते. त्याच पद्धतीने अशी पुऱ्या करून घ्यायच्या 2 किंवा लाटून घेऊ शकता आणि 2 पुरींवर असं कणकेपेक्षा जास्त पुरण भरायचं. जेवढं जास्त पुरण तेवढी पुरणपोळी गुबगुबीत अशी होते आणि खायलाही मस्त लागते. तर हे पहा, ह्या पद्धतीने हलक्या हलक्या हाताने, अगदी अलगद हाताने पुरणपोळी लाटायची आणि पुन्हा दोघं हातावर अशी उचलायची. हे पहा, अजिबात पुरणपोळी तुटत नाही किंवा फाटत नाही. फक्त जी कणिक आहे, लोकवण गहू असतील, नासेल ओलवले तरीसुद्धा कपड्याने वस्त्रगाळ करून घ्यायची. म्हणजे वस्त्रगाळ कपड्याने गाळून घेतलेली जी कणिक असते ती जर आपण चांगली भिजवून घेतली, तिंबून घेतली, तर अजिबात पुरणपोळी फाटत नाही. तर दुसरीही पुरणपोळी पाहू शकता तुम्ही. मी सुरुवातीला अशा थोड्या लहानच केलं. हे मातीचं भांडंही लहानच आहे, तरी त्याहून थोड्या लहानच केल्या, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता. आता मस्त असं हे भांडं गरम झालं आहे, चांगलं याला ताव बसला आहे, तर पटापट अशा या पुरणपोळ्या होतात. तर या बाजूने सुद्धा पाहू शकता पुरणपोळी अगदी टम्म अशी फुगते आहे. तर याच पद्धतीने सर्व पुरणपोळी बनवून घेऊयात. तर तुम्हाला दुसरीही पुरणपोळी दाखवते. तर हे पहा, अगदी हाताने मी इथे गोळा करते तरीही पुरणपोळी फाटत नाही. जोपर्यंत की आपण हाताने अशी पुरणपोळी तोडत नाही तोपर्यंत पुरणपोळी अजिबात फाटली नाही आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी झाली आहे. साजूक तुपासोबत गरमागरम खापरावरचे मांडे किंवा पुरणपोळी खायला खूप मस्त लागते. तर सर्व जेवण मी इथे बनवून घेतलं 1.5 ते 2 तासात. पटकन असा हा स्वयंपाक झाला. तव्यावरच्या पुरणपोळ्या बनवायला थोडासा वेळ लागतो, पण ह्या खापरावरची पुरणपोळी पटापट होतं. तर हे पहा, वरून मी उचलते, अगदी मऊ लुसलुशीत असा वरचा पूड दिसतंय. वरचं आवरणही अगदी पातळसर असं आहे. तर हे पहा, आपण वरून उचलली तर हळुवारपणे खाली बसते. इतकं पातळ असं हे वरचं आवरण असतं. जेवढी बारीक लाटतो तेवढी पातळसर अशी ही पुरणपोळी लाटल्या जाते. इथे मी आंब्याचा रस, कटाची आमटी, भजे, कुरडई, पापड, भात वगैरे सगळंच बनवून घेतलं होतं. खूप टेस्टी असा स्वाद असा स्वयंपाक झाला होता. मीही शिकण्याच्या दृष्टीनेच ही पुरणपोळी बनवून बघितली. मला जमली, तुम्हालाही नक्कीच जमेल. एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.